हे कुंकू कपाळीचा खरा दागिना बाई, हे कुंकू कपाळीचा खरा दागिना बाई. नळावर मी येता हळूच काय म्हणता, दागिन्याचे टुमणे तुम्ही मला का हो देता, दागिन्याचे टुमणे तुम्ही मला का हो देता. उपयोग नाही तुम्हाला लोणी काही, उपयोग नाही तुम्हाला लोणी काही. हे कुंकू कपाळीचा खरा दागिना बाई, हे कुंकू कपाळीचा खरा दागिना बाई, हे कुंकू कपाळीचा खरा दागिना बाई. जय भीम. तुम्ही उठा. काय नाव तुमचं? दीक्षा. गाणं म्हणत नाही, उठा तुम्ही. माझं नाव ज्योती प्रदीप कांबळे, राहणार समतानगर औसा. आज इथे येऊन मला घरातून बाहेर येऊन इथं प्रॅक्टिस केल्याबद्दल खूप आनंद वाटतो आणि नवीन नवीन शिकायला भेटते. खूप छान वाटतं. किती वर्ष राहणार? सत्ता संगीत दलाचा समाजासाठी काय म्हणजे संधी मिळणार नाही तुम्हाला. म्हणजे घराच्या बाहेर काढत नाही असं आहेत ना तुम्ही? नाही काढतात. काढतात ना, तर मग तुम्ही एक चांगल्या शिक्षित असल्यामुळं बऱ्याच आपल्या सगळ्याच मुलं ते शिक्षित आहेत, पण आपली जिम्मेदारी बनते की आपल्याला हे पुढं काम घेऊन जायचं. भारतीय मत महासभेमध्ये आपल्या 4 विंग्स आहेत. त्या विंग्समध्ये आपण हे एक विंग्स आपली विंग स्ट्रॉंग आहे, तर ह्या विंगचं खूप मोठं काम आहे आणि आपल्याला योगदान द्यावं लागेल. त्यासाठी शिक्षित लोकांनी आपली थोडी स्टडी करून समता सैनिक दल मीन्स काय आणि आपल्याला पुढं चालून काय करावं लागेल, तर आपण एक तालुक्यामध्ये एक आपलं आंदोलन सुरू करू शकतो आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समाजापर्यंत जाण्याचा एक खूप मोठा चांगला मार्ग आहे हा. आणि इथं आपल्याला काही वेगळं शिकवलं जातं का? इथं आल्यानंतर तुम्हाला घरच्यासारखं वाटलं का? म्हणजे उगाच आलो असंच तर नाही ना वाटलं. बाबासाहेबांनी तेच एकमेव संस्था दिलेली आहे आपल्याला, तिला मातृसंस्था म्हणतात. मातृ म्हणजे आपली माय, आपण सगळे लेकरं आहे का नाही. त्या हिशोबाने आपल्याला पुढं भविष्यामध्ये तुम्ही काम कराल एवढी माझं म्हणजे समता सैनिक दलाकडून अपेक्षा आहे, म्हणून हे आज तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही पुढे भविष्यामध्ये सगळ्यांना म्हणजे हँडओव्हर करावं तुम्ही आणि काम करावं असं आमची एक विनंती आहे. धन्यवाद. त्यावेळी काय केलं पाहिजे का तुमचं अधुरं राहिलं, त्याच्याबद्दल काय खंत वाटते का, ह्या काही गोष्टी सांगा. जय भीम. माझं नाव दीक्षा धम्मदी बनसोडे. माझं शिक्षण जास्त नाही, त्याच्यामुळं अशी संधी भेटेल असं मला वाटलं नव्हतं आणि समता सैनिक दलामध्ये मला घेतल्यामुळं आणि इथं मला येण्याचं सांगितल्याबद्दल मॅडमचं धन्यवाद आणि मला संधी दिल्याबद्दल आणि पुढं प्रोत्साहन देणार आहात म्हणून तुमचंही धन्यवाद. जय भीम. आणि कोणाला काय तुमच्या म्हणजे तुम्हाला? जय भीम. माझं नाव हावळे आकांक्षा चंद्रशेखर आहे. मी सध्या फर्स्ट इयरला आहे BA आणि मला समता सैनिक दलामध्ये येऊन खूप आनंद झाला. असं पण की समता सैनिक दल असं पुढं आणखीन चालवावं असं वाटते. पुढे म्हणजे मला संधी भेटली. मला खूप दिवसापासून वाटत होतं की मला समता सैनिक दलामध्ये सामील व्हावं, कारण मी दुसऱ्या गावामध्ये ऐकून होती समता सैनिक दलाचं. पण आम्ही इथं भीमनगरमध्ये आल्यापासून मला खूपच इच्छा झाली होती, ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि मी ही समता सैनिक दल असंच थोडं करून पुढे नेऊ. मला एकच सांगायचं की औसा शहरामधल्या झाल्या समता सैनिक दल आता गावोगाव ग्रामीण भागात सुद्धा आम्ही सर्वांनी जावं, आमची साखळी अशीच लांबवावी, महिलांना सांगावं समजावून आणि समता सैनिक दल वाढवावं हीच अपेक्षा आहे. जय भीम. सप्रेम जय भीम. माझं नाव अलका गंगाधर कांबळे. समता सैनिक दलामध्ये आल्यामुळं
मला खूप आनंद झाला. सरांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रशिक्षण दिलं. एक मिनिट ऐका, तुम्ही सगळे जण आपलं स्वतःचं नाव सांगताय, काय करताय, पण लामतरे सरांनी तुम्हाला काय शिकवलं आणि त्या शिकण्याबद्दल तुम्हाला कितपत तुम्ही शिकलो, त्या सरांचं कौतुक एका जणांनी करावं. नाही, कौतुकाचं कौतुकाचं नाही, जे प्रशिक्षण तुम्हाला दिलंय त्याबद्दल काय वाटलं? हा, मग ते सरांचं नाव घेऊन सांगा की सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं म्हणून. हम्म. नाही नाही, जबरदस्तीनं नका म्हणू. राहू द्या, राहू द्या. इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या महासभेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे सर्वेसर्वा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षण मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया या सर्वांच्या कार्याला वंदन करतो आणि त्यांच्याच आदेशानुसार आज भारतीय बौद्ध महासभा औसा तालुक्याच्या वतीनं महिला समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी जे आयोजित करण्यात आलं, या शिबिरामध्ये भाग घेतलेल्या सर्व आमच्या समता सैनिक दलातील भगिनी यांचं सुरुवातीला मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्व घडून आणण्यासाठी औसा तालुक्याच्या महिला कार्यकारिणीने जे या ठिकाणी मेहनत घेतली, कष्ट घेतली, त्याहीबद्दल त्यांची या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आपल्या लातूर जिल्ह्याचे संरक्षण सचिव तथा कंपनी कमांडर आयुष्यमान अभिमन्यू लामपुरे सर यांनी आज आपला मौल्यवान असा वेळ आपल्या महिला भगिनींना प्रशिक्षित करण्यासाठी दिला. त्याबद्दल तालुका महिला कार्यकारिणीच्या वतीने आणि औसा तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुद्धा सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्हा महिला कार्यकारिणीच्या सर्व सन्माननीय जी सभासद महिला भगिनी आहेत त्याही या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यामध्ये वंदनाताई कांबळे, मायाताई कांबळे, शारदाताई हजारे, कविताताई कांबळे आणि आपल्या तालुक्यातील सर्व महिला भगिनी कार्यकर्त्या याही या ठिकाणी वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्याच पद्धतीने सन्माननीय कांबळे सर हे सुद्धा या समारोहामध्ये सामील झालेत. आमच्या वसतिगृहाचे सन्माननीय सागर मामा यांनी सुद्धा सुरुवातीपासून या प्रशिक्षणासाठी जी मेहनत घेतली, साहित्य उपलब्ध करून दिले, त्याबद्दलही सागर मामाचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा महिला कार्यकारिणीच्या ही समता सैनिक दलाच्या तालुक्याच्या वतीनं आपलं भारतीय बौद्ध महासभा तालुक्याच्या वतीनं आभार व्यक्त केलो. पण हा विशेष कार्यक्रम महिलांचा असल्यामुळं महिला कार्यकारिणीला सुद्धा अशी विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये या सर्वांचं आभार व्यक्त करावं आणि शेवटी शरणतया घेऊन कार्यक्रमाचे